आणखीन तरी मराठा अंगावर घेऊ नको तू. थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस, त्याचा वाईट उपयोग करू नको मराठा जातीसाठी. मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो. जरा थांब थांब, मराठे घुसले तर बेजारी होईल, थांब जरा. एवढी मंत्रिपदाचे केंद्राचं एकदा दिलंय म्हणून एवढी गरमी नका येऊ देऊ. मराठ्यांचेच लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्त्याच्या हाताने बंद कर. ते जर नाही थांबले त्याचा ट्रॅप, तर ते कोण आहे केंद्रीय मंत्री त्याचं नावासहित सांगा. त्याने कुठं कुठं पेरलंय, काय काय पेरलंय, कोणाला कोणाचे व्हिडिओ टाकायला काय करायला लावले. त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल, किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबवेल. माझा रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार, त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या सगळ्या परिवाराला सुद्धा. कारण मराठ्यांचं वाटलं करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्त्याच्या हातानं. मराठ्यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार, 100% घेणार. आता त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना, ट्रॅप जाळ रचायला लागला ना, मी 10% स्वीकारावं म्हणून कार्यकर्त्या हाताने, तर त्याला रिंगणात घेणार मराठी. एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊ, त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावेत. त्याला कळालं मी कोण म्हणतोय ती, त्याला माहित आहे त्याने कोणता कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय. ती मराठ्याच्या रिंगणात येणे एवढं सोपं नाही, येऊ नको म्हणा. तो आदर आहे मराठा समाजात, आणखीन बी रिंगणात येऊ नको. लोक मुलाहिजा करणार नाहीत, केंद्रीय मंत्री असू नाही तर कोणी असो. मराठ्यांच्या बाया माणसाचे मुंडके कापायला जर तुम्ही निघालात गुतवायला आणि माझ्यावर बळच तुम्ही 10% आरक्षण जर थोपवणार असलात तर तुमचं हे स्वप्न 10 पिढ्या बी मी यशस्वी नाही होऊ देणार, 10 पिढ्या बी. मग केंद्रीय मंत्री होण्यात राष्ट्रपती होय नाही होऊ देणार. ओबीसीतूनच आणि सगळ्या स्वारीच अंमलबजावणी घेऊन दाखवी. किती पेरेव कार्यकर्ते तू, आणि लय आतलं बोलायला लावू नको. मग मला हे बी सांगतो, मला आतलं बी माहिती सगळं. मग कार्यकर्त्यांपासून तुझं सुद्धा सगळं. रास्ता रोको आहे, त्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. मात्र सरकारकडून सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता षडयंत्र रचलं जातंय, तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काही लोकांना पेरलं जातंय. याचा परिणाम कुठेतरी उद्याच्या रस्ता रोको होऊ शकतो. हे आम्ही सगळे मराठी एकीकून आहे, आमच्यावर परिणाम काय होत नसतो. सगळे मराठी एकीकून आहेत. किती दबाव किती काही केलं, मराठी रस्त्यावर उतरणार फक्त मायामुळे शांत आहेत. नाही त्यांना एका दणक्यात नीट करते मराठी. खोटं नाही बोलत मी तुम्हाला, मीडिया समोर बोलतो. एका दणक्यात नीट करते यांना सगळ्या त्यांच्या नेत्यासहित. फक्त मी सांगतो शांततेत. नाही तर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. कारण तुम्ही मराठ्यांच्या लोकांच्या विरोधात. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, अरे आपण मराठ्याचे, आपण काय बोलतो याचं तर भान ठेवा. वैयक्तिक मतभेद महाराष्ट्रावर असू शकतात एकमेकाची. ही वेळ आपलेच लोक गुतवण्याची, आपल्याच लोकांना बदनाम करण्याची ही वेळ आहे कधी? त्या आई बहिणीला मार लागलेला आहे बहिणीला, तुमच्या आई बहिणीत बघा ना, जमत नाही का? तुमच्या आई बहिणीला मार लागलेला असल्यावर समाज जर असं म्हणलं जमन का तुम्हाला? निघन का दम? काय बोलाता याचं तर भान पाहिजे तुम्हाला. आणि नेत्याला खुश करण्यासाठी एवढं चिल्लर काम, बिड जात पुरी गुतवायची. जात नेत्याला खुश करायसाठी पुरी जात गुतायची. आणि मग त्या जातीच आहेत का तुम्ही? तुमच्यापेक्षा इतर परवडले मग. आणि आरोप करणारे मागचे बघितले तुम्ही कोण आहेत? बाबा बाबा बाबा, एकाची हिस्ट्री निघाली बलात्कारी, दुसऱ्याची सकाळ रती कळली मला. ते तर थू म्हणणं सुद्धा बेकार आहे. म्हणजे ते सुद्धा पवित्र आहे बा, थू म्हणणं नाही का ते सुद्धा. काय सरकारने ट्रॅप रचलेत. लढणारा माणूस थांबत नसला त्याला बदनाम केलं जात. आणि माझी निष्ठा माझ्या जातीशी असल्या बदनामी फिदनामीला भेट नाही. कारण मी समाजाला काहीच वाईट केलं नाही, दिलंच आणि आणखीन देणार. यांची काय पोटजळी मला माहित, पण ज्याच्या त्याच्या नेत्याने ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला मराठा म्हणून थांबवावं. ट्रॅप यशस्वी होणार नाही, होऊ सुद्धा दिला जाणार नाही. उलट नाविलाज होईल. मग मराठी तुम्हाला मग रिंगणात घेणार तुमच्या नेत्याला. त्याला नाविलाज आहे आमचा. तुम्ही मराठीचे मुद्दे पाडायला निघाल्यावर तुमचा कोण विचार करणार आहे? तुमचा कोण नाही विचार करणार. आणि ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस कळत असतं. असंच त्या बोला बी वाटलं होतं, सरकार माया मागे मग कोण काय करीन आता.
मीडिया माझ्यासाठी उपलब्ध करून दिली, मी काचा कच बोलणं आता त्याचं ध्यान न राहिलं आपल्या मागे बी अंधारे बुडा खाली म्हणून. जेव्हा त्याचा बुडा खालचा अंधार निघाला, बलात्कार केलेले हेन तेन, तो म्हणला अहो आता का हुंब झाली. मग तुला वाटलं हे नुसतं आम्हाला बदनाम केल्याचं ऐकायला येईल आणि तू तसंच झाकून ठेवते. मराठीत दुसऱ्या आरोपातच तेच झाले, मराठीने गपागपाच बाहेर काढले सगळं. इतके भयानक पेपरचे त्याचे कातरण टाकलेले ते वाचू सुद्धा वाटत नाही, इतके भयानक आहेत यांचे कारनामे. तसं प्रत्येकाच्या पाठीमागे अंधार असतो. तुम्ही नेत्याचं ऐकून अमुक टाकतान, तुम्ही मीडियात बोलतान, सोशल मीडियावर बोलताल, त्याला खुश करायचा प्रयत्न करतान, इकडून शांतता आहे म्हणून तुम्हाला वाटतं धकलं आपलं कोणी काही करू शकत नाही. इकडून मी शांतता राहा म्हणतोय. तुम्ही व्हिडिओ टाकणार, अंधार प्रत्येकाच्या खाली असतो, कशाचा कशा निमित्ताने, कशाच्या ना कशाच्या म्हणतो मी तुम्हाला. वैयक्तिक लांबपर्यंत कुंकड बी पाहुण्या रावळ्यात गावाकडं कुंकड बी असतोच अंधार. हा मग ते सगळं निघत असतं आणि मग माणसाला वाटतं उगाच आपण याच्यात पडलो, जसं ते याला वाटलं की आपला बलात्कारापर्यंत लोक जातीला माहित नव्हतं. मग लोक मराठी जातीला कापायला निघालं, मराठी जात तुझ्या बुडापर्यंत जाणार, तुझ्या मुळात जाळ शोधून आणणार म्हणजे आणणार, मूळ जाळ शोधून. आणि प्रत्येकाच्या मुळ्या जाळीत काही ना काहीतरी असतंच. हा त्यामुळे दुसऱ्याचे वाशे मोजू नये. जात मारासाठी तुम्हाला मिळून मिळून थोडेफार पैसे मिळतील, एखादबार गाडी गुडी फिरायला देते, गळ्यात हात टाकून हिंडते. उपकार प्रत्येकाचे प्रत्येकार असते, त्या उपकारासाठी जातीचा मुंडक्यावर पाय नसतो द्यायचा. त्या उपकारासाठी उपकार भाग हा वेगळा, मित्रत्व भाग हा वेगळा आणि जात ही भाग खूप वेगळा आहे. मित्रत्वासाठी एखाद्या उपकार केलाय म्हणून काय जातीचं मुंडक, जातीला काय औषध पाहिजे काय असं नसतं. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी असतं, प्रत्येकाच्या, त्यात कोणाला सुट्टी नाही. पाटील साहेब, उद्या राज्यभरात हा रास्ता रोको होणार आहे, मात्र तुम्ही कुठं असणार? तुम्ही देखील त्या रास्ता रोको मध्ये सामील होणार आहे का तुम्ही इथेच बसून आमरण उपोषण करणार? आमच्या अंतरवालीत बी रस्ता रोको होणार आहे. मग गावावर नाही, आमच्या गावात होईल जिथं गावकऱ्यांनी ठरलेलं असेल तिथं. इथं गावाचं आंदोलन ठरलेलं आहे ना. तुम्ही त्यात सहभागी होणार? हा चलत चलत हळूहळू जाऊन बसन ना तिथं. मला चालता येणार नाही पण बहुतेक गावकरी आहेत ना, मी तर सगळ्या राज्यातच आहेत. मी कुठं नाही, मी सगळ्या राज्यातच आहे. फक्त लेकी बाळींसाठी, परीक्षासाठी काही समाज बांधवांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी खूप खस्ता खाल्लेले, साथ दिली जाते बांधवांनी, त्याच्यासाठी फक्त थोडा बदल केला. आम्ही काही केलं नाही. निवेदन रोज देणार, फक्त धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देणार आहेत, रास्ता रोकोच्या माध्यमातून देणार. तर नाही आले स्वीकार आलं तर रास्ता रोको करणार. मग सरकारची ते रास्ता रोको, मग ती जबाबदारी त्यांची. ते येणार नाहीत म्हणजे आम्ही निवेदन कोण स्वीकारणार? धरणे आंदोलनात सकाळ संध्याकाळ 2 टाइम कार्यक्रम घ्या, म्हणजे गावकऱ्यांना बी आरक्षणाबद्दलची माहिती मिळते. आपलेही लेकरं हुशार होतात, आपलेही लेकरं भाषण शिकतात, शिवचरित्र शिकतात, मुलं मुली देत चालतील, अडीअडचणी कमी येतील. पेपरच्या काळात विद्यार्थ्यांना बी अभ्यासाला यायला त्याला त्रास होणार नाही. उशीर झाला तरी ट्रॅफिकमुळे मागं पुढे त्यांनाही काही निर्माण होणार नाही. काही विदूषक लोक आहेत, जाणून बुजून मधीच कुठे ट्रॅफिक जाळपोळ करून पॅक करतील, मुलं मुली एखाद्या तिकडेच राहतील, काय होऊ शकतं. त्यामुळे उद्याचा रास्ता रोको फायनल 11 ते 1 होणार म्हणजे होणार. राज्यातल्या प्रत्येक गावात 1च्या नंतर त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात. आपण आपल्या गावात ग्रामपंचायत समोर मोठ्या धरणे आंदोलन करायचे, जनावरं ढोरं सगळं घेऊन 10 वाजायच्या आत निवेदन द्यायचं. धरणे आंदोलन आपलं कायमस्वरूपी सुरू, रात्रंदिवस. गावकरी तिथं संध्याकाळी काय कीर्तन ठेवतील, काही व्याख्यान ठेवतील, गावातले मुलं काही मार्गदर्शन करतील, असे स्वरूप चालून देईल. पण 3 मार्चचा रास्ता रोको होणार म्हणजे होणार, आणि इतका ताकदीचा होणार की खूप ताकदीचा होणार. म्हणजे जनावरं बैलगाडी घेऊन धरणे आंदोलनात सामील व्हा असं आव्हान आहे. हो, सगळे आपण आपले. पाटील, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुलांना मुलींना शिकायला मिळेल, भाषण करतील, नेतृत्व घडेल. म्हणजे हा तुमचा रास्ता रोको म्हणजे नेतृत्व घडवण्याचा कार्यक्रम आहे का? नाही नाही नाही, मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे. तेच नेतृत्व मार्गदर्शन सगळं. काय लेकरं आरक्षण शिकतात, शिकवतात, ज्यांना माहिती आहे त्यांना आणखीन जास्तीचं मार्गदर्शन करतात. लेकरं बिले हुशार आहेत आजकाल. ते मुलं मुलींचं त्यांच्यातलं स्किल म्हणून आपण बाहेर येत असं की ती हुशारी बाहेर येते. ते लेकरांची दबून राहत नाहीये. मुलं मुली भाषणं करते संध्याकाळी, लक्षात येऊन जातं आपले लेकरं सुद्धा हुशार आहेत.
आरक्षणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे काय नाही. आणि मुलं हे मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्याच्यात जात नसते. प्रत्येकाला कोणाच्या लेकराचं पेपर गेला नाही पाहिजे, त्याचं वर्ष वायाला जाईल, उभं वर्ष वाया जाईल. मग ते मराठ्यांचं असलं तर किती वाईट वाटेल आणि इतरांचं असलं तरी किती वाईट वाटेल. त्यामुळे लेकरं हे आपण जातीत नाही तोलायचे. त्यामुळेही आणि खूप सामाजिक कार्यक्रम आहेत, राजकीय तर विषयच नाहीये. 24 पासून त्यांनी आपल्या दारात यायचंच नाही, ते तर फायनल. बाकी काहीच बदल नाही केलेला, बाकी कसलाच बदल नाही. 24लाच फक्त रास्ता रोको आहे ठरल्याप्रमाणे. त्याच्यानंतर 1च्या नंतर दुपारी लगेच 24लाच, 25ला बी नाही, लगेच 24ला संध्याकाळी धरणे आंदोलन सुरू आपण आपल्या गावात. आणि 25ला दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा बैठक लावली. थोडा पुन्हा यायला समाजाला त्रास होईल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो समाजाची. पण यावं, कारण पुढची दिशा ठरवणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. शक्यतो सगळेच या एकदा. मग आपण आपल्या गावातच राहायचं निवडणुकीसारखं. लोक नाही म्हणत का गाव सोडायचं नाही आता, तसं मग आपण आपलं गाव सोडायचंच नाही. बरोबर यांना जेरी सांगतो मी, थोडं मय बी काही आडे समजून मराठा समाजाने घ्या. मी बरोबर ठेप्याला आणतो यांना. मागं फिगं सरकत नाही, गैरअर्थ कुणी काढायचा नाही, गैरसमज सुद्धा. मागं फिगं नाही, थोडस एक पाऊल मागं पुढे सरकावं लागत असतं, हे करावं लागत असतं. थोडेसे डाव लक्षात घ्यायला लागते. मराठा समाजाने समजून घेऊन हुशारीने राहायचंय. आरक्षण अंमलबजावणीची मिळवायची, फक्त हुशारीने पावलं उचलायचे. एक दिवस रास्ता रोको 24ला करा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात सुरू करा. दादा, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण सरकारनं दिलेलं आहे, कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये. जनतेला त्रास होणारच नाही, तुम्हाला होणार आहे. जनतेला होणारच नाही. जनतेच्या अंगावर घालूच नका, कोलू नका उगच उग. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, सगळ्या सोयीची अंमलबजावणी लवकर करा. आणखीन त्रास झालेला नाही. जनतेवर कोलू नका. तुमची जबाबदारी आहे, न्यायालयावर सुद्धा ढकलून देऊ नका. सरकार म्हणून तुमच्यावर जबाबदारी घ्या, न्यायालयावर नका ढकलू. मान्य न्यायालय हे सर्वांसाठी आहे, तुमच्यासाठी तसं आमच्यासाठी पण आहे. त्यांच्यावर ढकलू नका. याचिका करता पुढे करून, तुम्ही याचिका करता, तुम्ही पुढे केलेला आहे. हो, तुम्ही पुढे केलेला याचिका करता आणि तुम्ही न्यायालयावर ढकलून द्यायला लागलात. मान्य न्यायालयावर ढकलू नका. जबाबदारी तुमची आहे, तुम्ही स्वीकारा आणि अंमलबजावणी करा. तुम्हाला त्रास द्यायची आमची इच्छा नाहीये. आम्ही उद्या आंदोलन बंद करतो, अंमलबजावणी करून टाका. बोलल्याप्रमाणे गुन्हे ते सगळे मागे घ्या, हैदराबादचं गॅजेट घ्या. चंद्रकांत पाटील असं म्हणाले की सगळी सोयऱ्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. याबाबत शंका असेल तर जरांगे पाटलांनी त्यांच्या बाजूने कायदेतज्ञ द्यावेत आणि त्यांनी शासनाशी चर्चा करावी. यातून असलेले सर्व गैरसमज दूर होतील असे आवाहन चंद्रकांत पाटील यांचे. चंद्रकांत दादाला आव्हान, या उद्या सकाळी चर्चेला तयार आहेत आम्ही. या चर्चेला अंतर्वालीत तयार येतात. 1 तारखेला ते यायचंच आहे ना तुम्हाला, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यासह दादा अंतर्वालीत. तुम्हाला सगळ्याला यावंच लागणार आहे. मराठा समाज वाट बघतो इकडं. आता आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसं तुम्हाला प्रश्न थोडस सांगणार आहेत की आमच्या नातवाला द्या म्हणून. त्या मायबाप म्हातारा समाज आहे, तुमच्याशी चर्चा करणार आहेत सगळे. राज्य सरकारशी, विरोधी आमदारांशी तुम्हाला काय सांगणार आहेत. अंमलबजावणी करा हे निवेदन तुम्हाला देणार आहेत. या निवेदन घ्यायला मायबाप आहे, वडीलधारी मंडळ म्हणजे मायबाप आहे. त्यांच्या भेटीला या, त्यांच्या दर्शनाला या. निवडणुकीच्या दिवशी दर्शनाला येता का फक्त, अगोदरच्या दिवशी बी या. वयोवृद्धात देव असतो. चलो, धन्यवाद.